मोर्चा काढणाऱ्यांचा आणि कोणतेही काम न करता टीका करणाऱ्यांचा नवीन वर्ग समाजात निर्माण झाला आहे, असे गृहमंत्री आर. पाटील यांनी सांगितले. पुण्यरत्न चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिल्या जाणाऱ्या रणरागिणी पुरस्कारांचं वितरण गृहमंत्री आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. माधवी सांगळे, स्वप्ना पाटसकर, ब्रिजबाला शहा, राही भिडे, आकाश शहा, डॉक्टर वैशाली कुलकर्णी, प्रियांका मोहिते यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, ॲडव्होकेट म.व्ही. अकोलकर, वासंती काकडे, पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सतीश जावडेकर यावेळी उपस्थित होते. माधवीताई सागळे आणि त्यांचे सगळे सहकारी पाटील म्हणाले, कोणत्याही महत्त्वाच्या कारणाशिवाय मोर्चा काढून कायदा सुव्यवस्थेला धारेवर धरणाऱ्यांची संख्या समाजात वाढत आहे. या मोर्चाचा उपयोग होईल का नाही हेही त्यांना माहीत नसते. खासगी खानावळीत भाजीत रस्सा कमी पडला म्हणून मोर्चा, फ्रान्समध्ये देवतांची व्यंग्यचित्रे काढली म्हणून मुंबईत मोठा मोर्चा निघाला. सोशल मीडियामध्ये कोणी काहीही लिहितो आणि त्यावर दंगली उसळतात. माध्यमांसमोर कठोरपणे बोलणे, लेख लिहिले की आपले काम संपले, अशा वृत्तीचा एक वर्ग समाजात निर्माण झाला आहे. निवडणुकांमध्ये मत देण्यासाठी मात्र ही मंडळी नसतात. शहरात पडलेल्या खड्ड्यांची संख्या मोजण्याचे सर्वेक्षण काही जण करतात. त्याची माहिती वर्तमानपत्रात देऊन लेख छापून आणतात. मात्र त्यांनी खड्डे मोजण्यापेक्षा पडलेला एखादा तरी खड्डा बुजवल्यास त्याचा इतरांना फायदा होऊ शकेल, असेही ते म्हणाले. पण ज्या हिमालयाची पाठराखण नेहमीच ज्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीने केली, त्या सह्याद्रीतल्या आम्हा पुत्रांना मात्र अजून दिल्लीही सर करता आली नाही आणि ती मात्र एव्हरेस्टवर पोचली. अर्थात ही गोष्ट केवळ आमच्याही हातात नाही. अजून महाराष्ट्राने दिल्ली सर करण्याचा तसा फारसा विचारही कधी केला नाही. पण ज्यावेळी कधी महाराष्ट्र करेल हा विचार, त्यावेळी नक्कीच एव्हरेस्ट सारखं तेही शिखर कधीतरी महाराष्ट्र महिला कुठल्या क्षेत्रात पाठीमागे नाहीत हे स्वप्ना पाटसकरताईंनी सिद्ध करून दाखवले. जीव धोक्यात घालून फोटोग्राफी करताना आणि त्याचबरोबर आपल्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून
लोकांच्या मध्ये जनजागृती निर्माण करावी, अवेअरनेस निर्माण करावा, लोकशिक्षण करावं, म्हणून फोटोग्राफी सारख्या कलेचा सुद्धा कसा विधायक उपयोग करता येतो हे त्याने आपण कलेच्या माध्यमातून सिद्ध करून दाखवलंय. आपल्या कुटुंबाचा वारसा त्या कलेच्या माध्यमातून जोपासतायत. खरं तर या सगळ्यांच्या बद्दलच जितकं सांगावं तितकं थोडं आहे. मग वैशाली कुलकर्णीताई असतील, आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपच्या भगिनी असतील, कुणी आजारी पडलं तर दिलासा हे सुद्धा खूप मोठं औषध आणि उपचार असतात.